नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये। आजची आपली सत्य घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातून। मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये बुढाणा नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि बुढाणा पोलीस स्टेशन अंतर्गत सफीपूर पट्टी नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये ही भयंकर घटना घडली आहे। मात्र या कहाणीची सुरुवात उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून होते। मेरठ जिल्ह्यामध्ये लखीपुरा नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा तालिब हा 28 वर्षांचा एक तरुण होता। तालिबचे सर्व 7 भावंडे होते, 6 भाऊ आणि 1 बहीण। तालिब हा 5 नंबरला होता। तालिब आपल्या भाऊ बहिणींसोबत आई वडिलांसोबत अगदी आनंदाने प्रेमाने राहत होता। तालिबचा नंबर 5वा होता। मोठ्या 4 भावांचे लग्न ऑलरेडी झालेले होते। आता 2022 मध्ये या तालिबसाठी एक स्थळ येतं। मुलीचे नाव असते मीना। मीना ही उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा पोलीस स्टेशन अंतर्गत सफीपुरा पट्टी या गावात राहणारी एक मुलगी होती। 2022 मध्ये मीना या तालिबला पसंत करते आणि तालिब देखील मीनाची सुंदरता जवानी बघून तिला पसंत करतो आणि दोघांचं लग्न होतं। आता तालिब लग्न करून या मीनाला आपल्या घरी घेऊन येतो। मीना माहेरी येते आणि माहेरी आल्यानंतर ही मीना आपल्या पतीवरती तालिबवरती अतिशय चांगल्या प्रकारे प्रेम करते, ज्या प्रकारे बायका आपल्या नवऱ्यांवरती प्रेम करत असतात। आता तालिब आणि मीनाच्या या संसाराला 6 महिने झाले होते, लग्न होऊन 6 महिने झाले होते। मात्र या 6 महिन्यानंतर ही मीना आता तालिबला बोलू लागते की तुझं कुटुंब खूप मोठं आहे, 6-7 जण भाऊ आहेत आणि आई वडील आहेस, एवढं मोठं कुटुंब आहे, मला या ठिकाणी राहणं तर पटत नाहीये। तालिब आपल्या पत्नी मीनाला बोलतो की कुटुंब मोठं आहे, मात्र आपण मिळून मिसळून राहिलं पाहिजे। मात्र मीनाला आता ते काही सहन होत नव्हतं। 5-6 जावा होत्या। आता या जावांमध्ये आणि या मीनामध्ये नेहमी वाद होत असायचे आणि पुढे चालून ही मीना आपल्या पती तालिबला बोलते की आता काही झालं तरी मी येथे राहू शकत नाही। जर तुम्ही मला या ठिकाणावरून दूर घेऊन जात असेल तर मी तुमच्यासोबत राहू शकते, नाहीतर मी माझ्या माहेरी चालले। तालिबचा आता नाईलाज होता, त्याचं आपल्या पत्नी मीनावरती प्रेम होतं। तर तालिब आपल्या आई वडिलांना कुटुंबियांना बोलतो की मीना असं बोलत आहे। आता कुटुंबीय विचार करतात की या तालिबचा चांगल्या प्रकारे संसार सुरू आहे, जर तालिबच्या पत्नीचीच अशी इच्छा असेल तर ठीक आहे। तालिबचे जे आई वडील असतात हे त्याच्या हिस्स्याची जमीन जायदाद ही तालिबला देऊन टाकतात। त्यानंतर बोलतात की आता मीना जसं बोलत असेल तसं तू करू शकतो, ती तुझी मर्जी आहे। मात्र पुढे चालून ही मीना तालिबला बोलते की मला या ठिकाणी राहायचंच नाहीये, तुझ्या वाट्याला जी काही इस्टेट आली आहे ती इस्टेट विकून टाकायची आणि माझ्या माहेरीत जाऊन आपण राहूया, तिकडेच काही जमीन वगैरे घेऊया आणि तेथे राहत जाऊ। आता तालिब देखील आपल्या पत्नीच्या मीनाच्या बातांमध्ये येतो आणि तेथील जी काही जमीन त्याच्या वाट्याला आली होती ती विकून टाकतो आणि सरळ त्या मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये बुढाणा पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्या पत्नीचं जे माहेर होतं त्या ठिकाणी 5 लाख रुपये घेऊन जातो आणि 5 लाख रुपयामध्ये थोडीशी जमीन खरेदी करतो। त्या ठिकाणी दोघांसाठी एक घर बनवतो आणि त्या घरी आता तालिब आणि मीना अगदी आनंदाने प्रेमाने राहू लागतात। मात्र सुरुवातीला जमीन जायदाद एकूण पैसा आला होता, त्यामुळे हा तालिब मीना कसलंही काम करत नव्हते, बस आयुष्य आरामात राहत होते। आता हळूहळू ते पैसे देखील संपून गेले आणि पैसे संपल्यानंतर तालिब आणि मीनाने काही कर्ज घेतलं आणि त्या कर्जावरतीच आपलं जीवनयापन करू लागले। मात्र पुढे चालून आता हे कर्जावाले देखील यांच्याकडून पैसे त्यांचे रिटर्न मागू लागले। नंतर ही मीना तालिबला बोलते की आपल्याला जर राहायचं असेल या ठिकाणी तर आपल्याला काहीतरी कामधंदा देखील करायला पाहिजे, आपण कामधंदा केला नाही तर आता हे कर्ज झालं हे कसं फेडायचं। तालिब मीनाला बोलतो की आता हे जे काही घर बनवलं आहे, ही जमीन घेतली आहे, ही जमीन विकून टाकू, ते जे काही आपल्यावरती कर्ज आहे सर्व कर्ज भरून देऊ आणि त्यानंतर वाटल्यास मी एखादं काम बघेल, एक भाड्याचा रूम घेऊ, त्या भाड्याच्या रूममध्ये तू राहायचं, मी काम करत जाईन आणि सर्व खर्च देखील आपला भागत जाईन। आता मीना जी होती ही लगेच तयार होते, ते घर वगैरे सर्व काही विकून टाकतात। तालिबचे जे काही वाट्याला इस्टेट आली होती सर्व संपून जाते, पैसा संपून जातो आणि नंतर हा तालिब मीनाला बोलतो की ठीक आहे, आता मी काम करण्यासाठी गुजरातच्या सुरतला निघून जातो। तालिब गुजरातच्या सुरतला निघून जातो।
मीनाला भाड्याच्या रूममध्येच ठेवलेलं असतं. मीनासोबत तिची सर्वात लहान बहीण देखील तिच्या सोबत राहत असायची. आता तालिब सुरतमध्ये जातो आणि तिकडे वेल्डिंगचे काम करू लागतो. आता प्रत्येक महिन्याला तालिबला पैसे मिळत असायचे, तर तो आपल्या पत्नीच्या खर्चासाठी पैसे देखील पाठवत असायचा. सर्व काही ठीकठाक होतं. मीनाची चांगल्या प्रकारे मजा होती. तिला सर्व सुख सुविधा मिळत होत्या. जरी भाड्याचा रूम होता, पती सर्व खर्च भागवत होता, मात्र या मीनाला कसलीशी कमी जाणवू लागली. कदाचित या मीनाला आता एकटेपण सतावू लागलं होतं. आणि या मीनाच्याच त्या भाड्याच्या रूम शेजारी राहणारा एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं हाशिम अब्बासी. हा हाशिम अब्बासी नियमितपणे या मीनाकडे वेगळ्या नजरेने बघत असायचा आणि मीनाला देखील त्याची नजर समजली होती. आता मीनाला वाटते की हा जो तरुण आहे मला चांगला वाटतो, जॉबला देखील जातो, पैसा देखील कमावत असेल आणि आपल्यावरती फिदा देखील आहे. तर ही मीना थोडा पुढाकार घेते आणि नंतर या हाशिम अब्बासी सोबत ओळख वाढवू लागते. मीना विचारते की तुम्ही जॉब कसला करता वगैरे वगैरे. तर हा हाशिम अब्बासी सांगतो की माझं BA झालेलं आहे आणि मी गुरुग्राममध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो, मला चांगला पैसा मिळतो आणि मला भरपूर वेळा सुट्टी देखील मिळत असते. आता जी मीना असते विचार करते की हा त्याच्या पायावरती उभा आहे, पैसा देखील कमावतो, जॉब देखील करतो, तर मुलगा चांगला आहे. आणि तेथून पुढे ही मीना त्याच्या संपर्कात येऊ लागते, त्याच्यासोबत जास्तीत जास्त ओळख वाढवते आणि दोघांमध्ये जवळीक निर्माण होते. आता पुढे चालून ही मीना या हाशिम अब्बासला मिळवण्यासाठी बऱ्याच प्रयत्न करू लागते. मीना कधी कधी या हाशिम अब्बासला बोलायची की मला मार्केटला जायचे आहे, तुमच्या बाईकवरती मला मार्केटला येऊ द्या. हाशिम अब्बासी देखील तिला आपल्या बाईकवरती बसवून घेत असायचा, तिला मार्केटमध्ये फिरवायचा, कधी हॉटेलमध्ये घेऊन जायचा. असं करता करता अखेर हा हाशिम अब्बासी देखील मीनाला बोलतो की तुम्ही खूप सुंदर आहे आणि मला तुम्ही खूप आवडता, मी तुमच्या संबंधात येऊ इच्छितो. आता हीच गोष्ट मीनाला देखील पाहिजे होती, तर मीना या हाशिम अब्बासीला नकार देत नाही. मीना हाशिम अब्बासीला बोलते की ठीक आहे, माझा पती तर तिकडे सुरतमध्ये गुजरातमध्ये काम करतो, माझ्या घरामध्ये बस माझी छोटी बहीण असते, रात्रीच्या वेळी ती जेव्हा झोपेल तेव्हा तुम्ही रात्रीच्या 10-10:30 वाजता या. हाशिम अब्बासी खुश होतो. आता तो दिवस जातो, रात्रीचे 10-10:30 वाजतात. 10:30 वाजता या मीनाची लहान बहीण जशी झोपून जाते, मीना स्वतःच या हाशिम अब्बासीला कॉल करून बोलावून घेते. हाशिम अब्बासी दरवाजा वाजवतो तर मीना तो दरवाजा उघडते, हाशिम अब्बासीला घराच्या आतमध्ये घेते, मुख्य दरवाजा बंद करून घेते आणि बेडरूममध्ये घेऊन जाते. आणि पहिल्यांदा या हाशिम अब्बासी आणि या मीनामध्ये वाईट आणि घाणेरडं काम त्या ठिकाणी सुरू होतं. आता जेव्हा दोघांच्या इच्छा पूर्ण होतात, हा हाशिम अब्बासी या मीनावरती इम्प्रेस होतो. मीनाला बोलतो की मला कायमस्वरूपी तुझ्या सोबतच राहण्याची इच्छा आहे, तुझ्या संबंधात राहण्याची इच्छा आहे. आणि हाशिम अब्बासी खुश होऊन या मीनाला काही पैसे देखील देतो. मीनाला बोलतो की आता जेव्हा कधी माझी इच्छा होईल मी अशा प्रकारे तुझ्याकडे येत जाईन. मीना बोलते की काही हरकत नाही, तू कधीही येऊ शकतो. आणि तेथून पुढे या मीनाची आणि हाशिम अब्बासमध्ये हे संबंध सुरू झाले होते. आता जेव्हा कधी या मीनाला इच्छा होत असायची, मीना हाशिम अब्बासीला बोलावून घेत असायची किंवा मीना स्वतःच हाशिम अब्बासी सोबत इकडे तिकडे फिरण्यासाठी जात असायची. दोघांमध्ये अतिशय घट्ट संबंध बनले होते आणि तेच कारण होतं की मीना विचार करू लागते की माझा जो पती आहे त्याच्याकडे तसंही काही राहिलेलं नाही. जे काही त्याच्या नावावरती इस्टेट वगैरे होती सर्व विकून फुकून टाकली आहे. आता तिकडे मेहनत मजुरी करतो, थोडेफार पैसे भेटतात, मला पाठवतो, मात्र त्याच्यासोबत राहण्यात माझं काही फ्युचर नाही आहे. हाशिम अब्बासी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो, सर्व अपेक्षा पूर्ण करतो, तर का नाही मी या हाशिम अब्बासी सोबतच राहावं. आणि त्यानंतर मीना आणि हाशिम अब्बासी दोघांमध्ये ठरतं की आपण गुरुग्राममध्येच एखाद्या ठिकाणी रूम घेऊ आणि त्याच ठिकाणी राहणं सुरू करू. जी मीना असते आपल्या लहान्या बहिणीला तिच्या आई वडिलांकडे पाठवून देते आणि या हाशिम अब्बासी सोबत गुरुग्राममध्ये त्याच्या रूममध्ये जाऊन राहू लागते. आता मीनाने हाशिम अब्बासी सोबत गुरुग्राममध्ये जाऊन राहण्याचं कारण देखील असं होतं की जेव्हा तिचा पती तालिब तिकडे सुरतमध्ये काम करत होता, मीना हाशिम अब्बासीला आपल्या घरी बोलावून घेत असायची. तर आजूबाजूचे लोक बघत असायचे की हाशिम अब्बासी मीनाकडे जातो आणि या सर्व गोष्टी तिकडे तालिबला कॉल करून सांगत असायची. आणि त्यामुळे हा तालिब आपली पत्नी मीनाला नेहमी बोलत असायचा, तिला बोलायचा की तू असं वागू शकत नाही, तू माझी पत्नी आहे. आणि पतीच्या याच नेहमीच्या कटकटीला ही मीना कंटाळली आणि अखेर तिने निर्णय घेऊन टाकला की सर्व काही सोडून द्यायचं आणि हाशिम अब्बासी
पतीसोबतच जाऊन राहायचं. मात्र जेव्हा इकडे तालिबला माहिती मिळते की तुझी पत्नी हसीम अब्बासी सोबत त्याच्या रूमवरती जाऊन राहू लागली आहे, तेव्हा या तालिबच्या पायाखालची जमीन सरकते. तालिब विचार करतो की ही तर माझी पत्नी आहे, हिचं ऐकून मी माझ्या भावांमधून बाजूला राहू लागलो, माझी संपत्ती विकली, आता मी पूर्णपणे कंगाल झालो आणि माझी पत्नी देखील मला सोडून गेली. तालिबला आता जेवण देखील गोड लागत नव्हतं. तालिब वारंवार आपल्या पत्नीला मीनाला कॉल करायचा, तिला बोलायचा की तू माझी पत्नी आहे, तू त्याच्यासोबत कसं जाऊ शकते. मीना अतिशय निर्लज्ज बनली होती. मीना तालिबला बोलायची की तुझ्याकडून माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, अब्बासीकडून होतात म्हणून मी अब्बासी सोबत राहत आहे, आता माझा आणि तुझा काही संबंध नाही. तालिबला आता त्या ठिकाणी काम करणं शक्य होत नाही. तालिब पुन्हा आपल्या घरी निघून येतो आणि घरी निघून आल्यानंतर आपल्या वडिलांना, आई वडिलांना सांगतो की मीनाने मला फसवलं आहे, जे काही संपत्ती इकून तिकडे संपत्ती घेतली होती ती देखील सर्व विकून टाकली, आता माझ्याकडे काही राहिलं नाही आणि मीना मला सोडून दुसऱ्याच्या संपर्कात आली आहे. जे तालिबचे आई वडील असतात हे बोलतात की ठीक आहे, काळजी करू नको, आपण तुझे दुसरं लग्न करून देऊ. मात्र तालिब जो असतो हा आपल्या आई वडिलांना बोलतो की नाही, मला दुसरं लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला मीनाच पाहिजे आहे. तालिबचे आईवडील या तालिब पुढे हतबल होतात. भरपूर वेळा या तालिबला समजावून सांगतात की त्या मुलीला तुझ्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही, तू तिच्याकडे जाऊन देखील काय करशील, कदाचित पुढे चालून तिच्या प्रियकरासोबत मिळून तुझी हत्या देखील करू शकते. आता तालिब आपल्या आईवडिलांची गोष्ट ऐकतो. त्याचे आईवडील बोलतात की तुझं काम कर, आम्ही तुझ्यासाठी दुसरं स्थळ बघतो आणि तुझं लग्न दुसरीकडे लावून देऊ. तालिब बोलतो ठीक आहे आणि आपल्या वडिलांकडून 20,000 रुपये घेतो आणि पुन्हा वडिलांना सांगतो की मी सुरतला चाललो आहे. मात्र तालिब सुरतला जातच नाही, तर तो आपली पत्नी मीनाच्या त्या रूमवरती जातो. मीना जे की त्या अब्बासीच्या रूमवरती राहत होती आणि मीनाला समजावं लागतो की मीना, आपण लग्न केलं होतं, तुझं ऐकून मी सर्व इस्टेट वगैरे विकून टाकली आणि तू माझ्यासोबत राहिली पाहिजे. आता जी मीना असते अखेर ही तालिबचं ऐकते आणि तालिबला बोलते की ठीक आहे, मी तुझ्यासोबत राहण्यासाठी तयार आहे. आणि त्यानंतर तालिब आणि मीना 4 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या त्या भाड्याच्या रूममध्ये पुन्हा राहू लागतात. आता 4 ऑगस्टला मीना आणि तालिब सोबत राहू लागले होते आणि 8 ऑगस्ट 2026चा दिवस होता. ही मीना या तालिबच्या वडिलांना कॉल करते आणि त्याच्या वडिलांना बोलते की तालिबवरती कोणीतरी जीवघेणा हल्ला केला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये आणले आहे, तुम्ही लवकर त्याला भेटण्यासाठी या. तालिबचे आईवडील परिजन त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचतात. त्यांना माहिती मिळते की तालिबचा मृत्यू झाला आहे. आता तालिबचे जे वडील होते यांना माहीत होतं की त्यांच्या मुलासोबत मागच्या वर्षामध्ये किती काही घडून गेलं आहे, तर ते सर्वात अगोदर पोलीस स्टेशनला संपर्क करतात. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. तालिबचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात होते. आता पोलीस मीनाला विचारतात की हे नक्की कसं झालं, तेव्हा मीना सांगते की मला तर माहीत नाही, तालिब आणि मी या रूममध्ये राहत होतो, अचानक तोंडाला मास्क लावलेले 2-3 जण आले, याच्यावरती असंख्य त्यांनी जीवघेणे हल्ले केले चाकूने आणि नंतर फरार झाले. आता पोलीस जेव्हा CCTV फुटेज चेक करतात तेव्हा पोलिसांना स्पष्ट दिसतं की मीना ही आपल्या पतीला तालिबला पकडत आहे आणि जो अब्बासी आहे हा त्याच्यावरती चाकूने वार करत आहे. लगभग 20 सेकंदात 17 वार या अब्बासीने तालिबवरती केले आणि त्यानंतर तालिबची हत्या झाली. नंतर त्यांनी नाटक केलं हॉस्पिटलमध्ये वगैरे नेण्याचं आणि त्यानंतर पोलीस या अब्बासीच्या मागावरती होते, त्याचं लोकेशन वगैरे ट्रेस करत होते. तर अखेर त्याचं लोकेशन ट्रेस झालं. तो लगभग त्या शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती एका ऊसाच्या शेतामध्ये लपून बसलेला होता. आता पोलीस टीम जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पोहोचते, हा अब्बासी त्या पोलिसांवरतीच फायरिंग करू लागतो. आता पोलीस देखील रिटर्न त्याच्यावरती फायरिंग करतात. त्या फायरिंगमध्ये या अब्बासीच्या पायाला गोळी लागते आणि नंतर त्याला त्या ठिकाणी दबोचले जाते आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते. आता जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये या अब्बासीवरती दांडे पडू लागतात, अब्बासी सर्व कहाणी पोलिसांना सांगतो. मात्र अब्बासी पोलिसांना सांगतो की हे सर्व मी माझ्या मनाने केलं नाही, तर यामध्ये तालिबच्या पत्नी मीनाचा देखील हात होता. आता पोलीस सर्वात अगोदर या मीनाला देखील उचलतात आणि या मीनाची देखील इकडे चौकशी केली जाते. तेव्हा ही मीना आपली सर्व घाणेरडी कहाणी पोलिसांना सांगू लागते. मीना सांगते की कसं तिने तिच्या पतीसोबत लग्न केलं, पतीची सर्व संपत्ती विकून टाकली, कंगाल झाला आणि त्यानंतर ही मीना
अब्बासीच्या प्रेमात पडली, संबंधात आली आणि तिने तालिबचा विषय सोडून दिला. मात्र जो तालिब होता हा देखील एक मूर्ख मुलगा होता असं बोलायला काही हरकत नाही. जर मीना नीच निघाली, नालायक निघाली तर तालिबने तिचा विषय सोडून दिला पाहिजे होता. आपण लुटल्या गेलो, फसल्या गेलो, नवीन शून्यातून सुरुवात करायला पाहिजे होती. मात्र तालिब हा नेहमी मीनाचीच रिक्वेस्ट करू लागला की तू माझी पत्नी आहे आणि माझ्या सोबतच राहा. 4 ऑगस्ट 2026 रोजी जेव्हा तालिब मीनाच्या रूमवरती जातो, मीनाला वारंवार बोलत असतो की तू माझ्यासोबत राहिलं पाहिजे. अखेर ही मीना आणि जो अब्बासी असतो हे दोघेही वैतागतात आणि हे दोघे प्लॅन बनवतात की याला संपवून टाकल्याशिवाय हा आपल्याला सुखाने जगू देणार नाही. आणि हाच विचार करून 8 ऑगस्ट 2026 रोजी अब्बासी आणि मीना प्लॅननुसार या तालिबवरती जीवघेणे हल्ले करतात, त्याची हत्या करतात आणि नंतर असा बनाव करतात. मात्र अखेर दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, या घटनेपासून, या सत्य कहाणीपासून आपल्याला बराच काही बोध देखील घेण्यासाठी मिळतो. पत्नीवरती प्रेम करणं काही वाईट गोष्ट नाही, मात्र आपली पत्नी प्रेम करण्याच्या लायकीची आहे का हे देखील बघणं अतिशय गरजेचं आहे. आता या तालिबने जर मीनाचा स्वभाव ओळखला असता, मीनाची प्रत्येक गोष्ट जर याने ऐकली नसती तर कदाचित आज हा सेफ राहिला असता, जिवंत राहिला असता. मात्र मीनाने त्याला पूर्णपणे कंगाल केलं आणि त्याच्या समोरच दुसऱ्या प्रियकरासोबत जाऊन राहू लागली आणि अखेर या तालिबचा जीव देखील तिने घेतला. या संपूर्ण घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे, भावना दुखावणे किंवा गुन्हेगारीचे समर्थन करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.